सर नमस्कार. विघ्नर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सर्वसाधारण गटामध्ये देवराम लांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता आणि दुसऱ्या एका गटामधून दाखल केलेला होता. त्यांच्या अर्जासंदर्भामध्ये हरकत आलेली होती. सर निर्णय काय लागला? आपल्याला कल्पना आहे की श्री विघ्नर कारखान्याच्या निवडणुकीसाठी ज्या ज्या उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केलेले होते अशा सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी काल 17 फेब्रुवारी 2025ला आपण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये सुरू केलेली होती. आणि ज्यावेळेस कुठलाही उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करतो त्या नामनिर्देशन पत्रासोबतच आपण त्यांना छाननीची नोटीस देत असतो. अपेक्षित असे की छाननीच्या दरम्यान उमेदवार, त्यांचे सूचक किंवा अनुमोदक किंवा त्यांचे एखादे कायदेशीर प्रतिनिधी त्यांनी हजर ठेवणं अपेक्षित असतं. आता काल ज्यावेळेस श्री देवराम लांडे यांचे 2 नामनिर्देशन पत्र कारखाना निवडणुकीसाठी दाखल झालेले, एक त्यांनी जुन्नर उत्पादक गटातून एक अर्ज भरलेला आहे आणि एक अनुसूचित जाती जमाती राखीव या मतदारसंघातून देखील त्यांनी एक नामनिर्देशन पत्र त्यांचं दाखल केलेलं आहे. आता ज्यावेळेस काल त्यांच्या नामनिर्देशन पत्रावर हरकत आली आणि शरद सहकारी बँक मंचर शाखा ओतूरचे ते थकबाकीदार असल्याचा पुरावा हरकतदारांनी माझ्यासमोर सादर केला, तर त्यावेळेस नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे आम्ही त्यांना संधी दिली त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी, कारण ते गैरहजर होते छाननीसाठी. संध्याकाळी दुपारी 3 वाजता ठेवलेल्या छाननीसाठी देखील ते गैरहजर राहिलेले. अर्थात त्याची नोटीसची बजावणी अहवाल आमच्याकडे आलेला होता, परंतु नैसर्गिक न्यायाच्या तत्वाने त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याची संधी देण्यासाठी त्याची छाननी परत आम्ही आज सकाळी 10 वाजता ठेवली होती. तर या छाननी दरम्यान त्यांनी त्या संस्थेचा थकबाकीदार नसल्याचा दाखला सादर केलेला आहे. परंतु नामनिर्देशन पत्रासोबत एक सत्य प्रतिज्ञापत्र उमेदवार सादर करत असतात आणि त्याच्यामध्ये ते नमूद करतात की महाराष्ट्र सहकारी संस्थेचा जो काही कायदा आहे त्या कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे खंड 1 ते 9 मधील कुठलीही अपात्रता मी धारण करत नाही. म्हणजे याच्या अनुषंगाने मग आता मला निर्णय घेताना त्यांनी जी काही धारण केलेली अनर्हता आहे तर ही कुठल्या तारखेपर्यंत आपण ग्राह्य धरली पाहिजे याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आम्ही गेलो तर त्यावेळेस हायकोर्टाचे एक सायटेशन आम्हाला त्याच्यामध्ये मिळालेलं आहे. अशाच विषया संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने एका प्रकरणामध्ये निष्कर्ष देत असताना त्याच्यामध्ये निष्कर्ष काढलेले की लास्ट डेट ऑफ नॉमिनेशन जे आहे तुमचं उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत त्याच्यामध्ये उमेदवाराजवळ कुठलीही अनर्हता त्यांनी धारण करता कामा नये आणि अशा पद्धतीची जर अनर्हता त्यांनी धारण करत असेल तर मग ते उमेदवार म्हणून ती कुठल्याही संस्थेची निवडणूक लढवण्यासाठी ते अपात्र ठरतील. तर याचा संदर्भ घेत कायदेशीर त्याच्यामध्ये दोन्ही बाजूचं म्हणणं ऐकून आम्ही आज निर्णय पारित केलेला आहे. आणि आजच्या छाननीमध्ये श्री देवराम लांडे यांनी दाखल केलेले त्यांचे 2ही नामनिर्देशन पत्र मी अवैध ठरवलेले आणि याच्या व्यतिरिक्त इतर 2 उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र त्यांनी सलग 3 वर्ष ऊसाचा पुरवठा न केल्यानं त्याच्यामध्ये आम्ही ते नामनिर्देशन पत्र फेटाळलेले. याप्रमाणे एकूण 4 नामनिर्देशन पत्र हे आम्ही छाननीच्या दरम्यान फेटाळलेले आहे. सर आज दोघांची माघार झालेली आहे, त्यांची नावं आज एक निघोट दत्तात्रय म्हणून घोडेगाव गटातून त्यांचं नामनिर्देशन पत्र त्यांनी मागे घेतलेले आहे आणि अजून एक महिला उमेदवार आहे त्यांचं देखील नामनिर्देशन पत्र त्यांनी संगीता घोडके म्हणून उमेदवार आहे महिला राखीव मतदारसंघातून त्यांनी देखील त्यांचं नामनिर्देशन पत्र माघार घेतलेले आहे. एकूण 60 सध्या उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे आणि माघारीची मुदत ही आपली 4 मार्चपर्यंत आहे. तोपर्यंत आपलं चित्र स्पष्ट होईल. सर कदाचित माझा प्रश्न तुमच्या दृष्टीने चुकीचा असेल. म्हणजे उमेदवारी दाखल करण्याची समजा सुरुवात झाली 10 तारखेपासून आणि त्याचा शेवट होतं 14 तारखेपर्यंत. तर समजा मी माझा 10 तारखेला अर्ज दाखल केला आणि माझा आउटस्टँडिंग आहे, तर मी ते 14ला भरलं तर माझा अर्ज व्हॅलिड होतो का? आणि सर दुसरा त्याला जोडून प्रश्न, छाननीपर्यंत जर मी आउटस्टँडिंग भरलं तर त्याचा अर्ज व्हॅलिड होतो का? नाही, आता मी मगाशीच याच्याबद्दलचं मला असं वाटतं मी विश्लेषण केलेलं आहे की एखादी अनर्हता मग ती कुठल्याही विषयाची असू द्या, त्याच्यामध्ये बरेचसे विषय त्यांनी दिले. खंड 1 ते 9 मध्ये त्याच्या तरतुदी आहे आणि त्याचं बंधपत्र उमेदवार सत्य प्रतिज्ञापत्र नामनिर्देशन पत्रासोबत उमेदवारच दाखल करत असतात. ते त्याच्यामध्ये मान्य करत असतात की अशा पद्धतीची कुठलीही अपात्रता मी धारण करत नाही. आणि असे काही जर समजा त्यांचे ड्यूज जर असतील तर त्यांनी ते 14 तारखेपर्यंत भरणं अपेक्षित होतं. 17 तारखेला देखील त्यांच्याजवळ थकबाकीदार असल्याचं बँकेचं पत्र आमचं ऑन रेकॉर्ड आहे जे त्यांनी आज भरलेलं आहे, परंतु ते कायद्याप्रमाणे ते अभिप्रेत नसल्यामुळं त्याच्यामध्ये कायदेशीर निर्णय आम्ही पारित केलेला आहे. अर्थात निर्णय पारित केल्यानंतर सहकार कायद्यातल्या तरतुदीप्रमाणे अशा पद्धतीनं उमेदवारी अर्ज जर नाकारला
तर त्यांना विभागीय निबंधकाकडे अपील करण्याची तरतूद त्याच्यामध्ये दिलेली आहे. ते निश्चितपणाने त्या तरतुदीचा लाभ हेच उमेदवार नाही, कुठलाही उमेदवार ज्याचं नामनिर्देशन पत्र फेटाळलं जातं त्यांना ती एक संधी असते. थँक्यू सर.